भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। नदीतून मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे। पावसामुळे नदीतील जलपर्णी प्रवाहाबरोबर बाहेर येते। या जलपर्णीमुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय। रात्रीपासूनच पावसाची संततधार या ठिकाणी सुरू आहे। भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर भिवंडी शहरालगत असणारी जी कामवारी नदी आहे त्या नदी मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढलेला आहे। मात्र या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा होता आणि तो जलपर्णी जो आहे तो आता या ठिकाणी वाहण्यास सुरुवात झालेला। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर नदी नाका परिसरामध्ये ही संपूर्ण जलपर्णी जी आहे ज्या ब्रिजच्या मुळे या ठिकाणी अडकलेली आहे, पूर्ण ही जलपर्णी जी आहे ती बघू शकतो की या जलपर्णीचा अक्षरशः जो डोंगर सारखा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे ही जलपर्णी काढणं आता अतिशय महत्त्वाचं झालेलं। मात्र प्रशासनाचं याकडे अक्षरशः दुर्लक्ष होताना दिसत आहे, कारण याआधी देखील अनेकदा बातम्या दाखवण्यात आलेल्या होत्या की या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा जो आहे तो या ठिकाणी आहे, परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी ही संपूर्ण जलपर्णी जी आहे या पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत साचताना दिसत आहे आणि त्यामुळे एकंदरीत हा जो जलपर्णीचा जो खच आहे तो या ठिकाणी साचलेला आहे आणि ही जलपर्णी आता काढणं महत्त्वाचं झालेलं आहे। हा संपूर्ण पाणी जो आहे तो या नदीकाठी असलेला जो आजूबाजूचा परिसर आहे त्या भागामध्ये हा पाणी शिरणार आहे। त्यामुळे एकंदरीत प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ही जलपर्णी जी आहे ती लवकरात लवकर काढण्याची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी होते। मात्र दरवर्षी या ठिकाणी अशीच परिस्थिती असते, परंतु यंदा जर आपण बघितलं तर जलपर्णीचा मोठा खच या ठिकाणी आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना करून ही जलपर्णी काढण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते। अनिल वर्मा, IBP माझा, भिवंडी। आणि